श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये तुळशीला पवित्र मानलं जातं. या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो. भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणताही प्रसाद ग्रहण करत नाही. तुळशी मातेला विष्णुप्रिया सुद्धा म्हटलं जातं. म्हणूनच जो कोणी व्यक्ती तुळशी मातेची मनापासून पूजा करेल तो कधीही दरिद्री राहत नाही बघा. म्हणजे कधीच गरिबी राहत नाही. असा मनुष्य एखादा घोर पाप करून नरकामध्ये जात नाही. तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते हे आपण या कथेतून जाणून घेणार आहोत. मी हनुमंत पवार धारकरी. तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल. तर बांधवांनो, आवाज जरी माझा असला, शब्द माझे असले, तरी ही जी कथा आहे ती भगवान श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामाला सांगितली बघा. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचा आहे. एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाला विचारते, हे स्वामी, तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात आणि तरीसुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता बरं? तुळशीच्या झाडाला नित्यनियमाने तुम्ही जल अर्पण करताय, याचं कारण काय? या झाडाला जल अर्पण केल्यानं काय पुण्य प्राप्त होतं? मला हे जाणून घ्यायचं आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुळशी साक्षात लक्ष्मी मातेचं रूप आहे. तुळशी मातेची नित्य पूजा करण्यानं अनेक फायदे होतात. तुळशी मातेला जल अर्पण केल्यानं मनुष्याची अनेक पापे नष्ट होतात. आणि मी तुला एक सुंदर अशी कथा सांगतो. त्याच्यातून सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. फक्त तू ही कथा मन लावून ऐक. आणि जो कोणी व्यक्ती ही कथा मन लावून ऐकेल, शेवटपर्यंत त्याला 100 वर्षापर्यंत तुळशीला जल अर्पण करण्याचं भाग्य प्राप्त होतं. त्यावेळेला सत्यभामा म्हणते, हे प्रभू, मी ही कथा पूर्ण ऐकेल आणि तुम्ही मला ती पूर्ण सांगा. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पुरातन काळातील ही गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण होता, परंतु तो खूप नीच स्वभावाचा, क्रूर, मांस खाणारा ब्राह्मण होता. वाईट कर्म करणारा ब्राह्मण होता. त्याचं मन नेहमीच वाईट कृत्य करण्यामध्ये तल्लीन असायचं. तरीसुद्धा त्यानं शास्त्राचं कधीच पठण केलं नव्हतं. त्याचं मन नेहमीच दुसऱ्याच्या धनावरती असायचं. अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यात तो व्यतीत करत होता. त्यानं कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूंचं नाव घेतलं नव्हतं किंवा त्यानं कधीच देवी देवतांची पूजा केली नव्हती. त्या प्रकारे पाप करता करता अनेक वर्ष निघून गेली. त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो आणि त्या नगराजवळ नर्मदा नदी वाहत असते. ते स्थान फार पवित्र असतं आणि याच स्थानावरती स्नान करण्यासाठी लांबून लांबून लोक येत. आणि त्या ठिकाणी बघा, तो ब्राह्मण त्या नदीकिनारी असणाऱ्या आश्रमाजवळ थांबतो. त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवाची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग्न होऊन गेलेले असतात. आणि त्याच ठिकाणी बघा, हा पाखंडी ब्राह्मण नाटक करून त्यांच्यासोबत थांबला. त्या विद्वान ब्राह्मणांसोबत थांबून त्याला सुद्धा श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण ऐकण्याची संधी मिळाली आणि तो त्या ठिकाणी 1 महिना थांबला जवळजवळ. त्यानंतर तिथे जे काही लोक यायचे, गोमातेचं पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले जायचे. त्यांच्यासोबत हा पाखंडी ब्राह्मण सुद्धा भोजन करायचा, देवाचा प्रसाद ग्रहण करायचा. आणि तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचं झाड होतं आणि तो ब्राह्मण नकळतपणे त्या तुळशीच्या झाडाला नित्य रोजपणे बघा दररोज पाणी टाकायचा. त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे. असं करता करता 1 महिन्याचा काळ निघून गेला. एके दिवशी तो ब्राह्मण आश्रमात झोपले असताना त्या ठिकाणी एक साप आला आणि या सापानं या ब्राह्मणाला दंश केला. त्या पापी ब्राह्मणाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. काही जेव्हा हे सगळे विद्वान ब्राह्मण उठले, त्यांनी पाहिलं की हा बेशुद्ध पडलाय. त्यावेळेला त्या ब्राह्मणांनी त्याच्या मुखामध्ये तुळशीपत्र आणि तुळशीचं जल अर्पण केलं. आणि त्यानंतर बघा, या सर्व ब्राह्मणांना समजलं की त्याचा मृत्यू झालाय. नंतर यमाचे दूत आले बघा, प्रगट झाले आणि त्याला घेऊन यमलोकात जाऊ लागले. रस्त्यात तो ब्राह्मण विलाप करू लागला. यमदूतांना म्हणू लागला, हे यमदूतांनो, मला कुठे घेऊन चाललाय? माझा मृत्यू का झाला? यमदूत म्हणाले, अरे दुष्ट ब्राह्मणा, तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पापे केली आहेस. या पापामुळेच तुला साप चावला आणि तुझा मृत्यू झाला. तुला आम्ही यमलोकात घेऊन चाललो आहे. तेथे यमदेव तुझ्या पाप कर्माचा लेखाजोखा करतील. निश्चितच तुला नरकात पाठवतील. नंतर ब्राह्मण विलाप करू लागला. मग त्याला घेऊन यमराजांच्या समोर घेऊन गेले. यमराजासोबत बसलेल्या चित्रगुप्तानं त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व लेखाजोखा काढला.
यमराजाला म्हणाला, हे महाराज, या ब्राह्मणाने तर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यानं पाप केलं आहे. यानं कोणतेही पुण्यकर्म केलेच नाही. याला ताबडतोब नरकात टाका. यमराज म्हणाले, आपल्या दूतांना घेऊन जा, याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाका. राजाच्या आदेशानं यमराजाच्या आदेशाचं पालन करत दूत अगदी हसत हसत या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात घेऊन गेले. हे नरक फार भयंकर, मोठं, त्या ठिकाणी तेलाचं मडकं भरलेलं, खालून आग लागलेली आणि तेल खळखळ उकळत होतं. आणि या ब्राह्मणाला बघा, त्या उकळत्या तेलात मध्ये टाकून दिलं, त्या मडक्यामध्ये. परंतु चमत्कार घडला. त्या ठिकाणी या ब्राह्मणाला उकळत्या तेलात टाकल्यानंतर अचानक तो अग्नी बंद झाला आणि उकळतं तेल थंड झालं. विचित्र घटना पाहून यमदूत त्या ठिकाणी वाऱ्याच्या वेगानं पळत गेले यमराजाकडे आणि झालेला सगळा प्रकार सांगितला. क्षणभर यमराजा सुद्धा शांत झाले. त्यांना सुद्धा कळलं नाही की असं कसं घडलं. आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना जे पापी लोक आहेत त्यांना या कुंभीपाक नरकात नेल्यानंतर उकळतं जे तेल आहे मडक्यात टाकल्याबरोबर त्यांना त्या वेदना होत होत्या, तडफडत होते. परंतु या ब्राह्मणाला टाकल्यानंतर तेल थंड झालं. याचं कारण काय यमराजाला सुद्धा कळत नव्हतं. त्याचवेळी त्या ठिकाणी देवर्षी नारद मुनी नारायण नारायण करत आले. यमराजानं नारद मुनींचं स्वागत केलं. नारद मुनीला झालेला सगळा प्रकार सांगितला की असं कसं घडलं. त्यावेळेला बघा, नारद मुनी सांगतात की जो मनुष्य पुण्यकर्म करणाऱ्या लोकांमध्ये राहतो त्याला त्या ठिकाणी त्या पुण्यकर्माचा हिस्सा मिळतो. हा जो ब्राह्मण आहे तो 1 महिनाभर विष्णू भक्तांच्या बरोबर राहिला आणि 1 महिनाभर त्यानं तुळशीला पाणी अर्पण केलं. त्यामुळे तो पुण्यवंत बनला, पापे नष्ट झाली आणि हा जो ब्राह्मण आहे विष्णू लोकात जाण्यासाठी पात्र झाला. त्यामुळे तो उकळतं तेल त्या ठिकाणी थंड झालं. या ब्राह्मणानं इतकं पुण्य प्राप्त केलं, एखादा व्यक्ती संपूर्ण जीवनभर पुण्य प्राप्त करू शकत नाही तेवढे 1 महिन्यात पुण्य प्राप्त केले. कारण यानं तुळशीच्या झाडाला पाणी घातलं. भगवान विष्णूंच्या भक्तांबरोबर तो राहिला. त्यावेळेला नारद मुनी म्हणाले, याला संपूर्ण नरकाचं दर्शन द्या, नंतर पुढे विष्णू लोकात घेऊन जा. भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे यमाचे दूत आहेत त्या ब्राह्मणाला नरकाचं दर्शन घडवून यक्ष लोकांमध्ये घेऊन जातात आणि तो ब्राह्मण यक्ष बनतो. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, वनस्पतीमध्ये तुळस मला प्रिय आहे, महिन्यामध्ये मला कार्तिक महिना प्रिय आहे आणि तिथीमध्ये मला एकादशी सगळ्यात प्रिय आहे आणि सगळं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये द्वारका मला प्रिय आहे. आणि जो मनुष्य तुळशी मातेची पूजा करतो, मनापासून तुळशी मातेला जल अर्पण करतो, तो सगळ्यात मला प्रिय आहे. आणि ज्या घरात तुळशी आहे हिरवीगार, त्या ठिकाणी लक्ष्मी माता असणारं निश्चित आहे. कारण तुळशी माता म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे, विष्णू पत्नी आहे. ज्या घरात तुळशी मातेची पूजा होते, तिला जल अर्पण केलं जातं, त्या ठिकाणी सौभाग्य प्राप्त होतं स्त्रियांना. तिथल्यात तर बांधवांनो, आपल्या घरासमोर नक्की तुळस असू द्या. दररोजची सुरुवात ही तुळशी मातेला जल अर्पण करून नतमस्तक होऊन पूजा करूनच कामाची सुरुवात करा. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे सांगितले ते सत्य आहे बघा. आजही ज्या घरासमोर तुळशी माता आहे त्या ठिकाणी कुठलीच वाईट शक्ती सुद्धा प्रवेश करू शकत नाही बघा. हे सत्य आहे. रोगराया दूर होते, विज्ञान सांगतंय आपल्याला. तर बांधवांनो, अशी सुंदर कथा आहे बघा तुळशीची, की तुळशीला जल अर्पण केल्यानंतर काय घडतं हे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय बघा सत्यभामाला, आपल्या पत्नीला. हे त्रिकाल सत्य आहे. तेव्हा म्हणून बांधवांनो, सुंदर अशी कथा जर आपल्याला आवडली असेल तुळशी मातेची, तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी एक कमेंट नक्की द्या. श्री स्वामी समर्थ.